नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. मी आता पंढरपूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहे. या ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्या विरुद्ध जोडे मारो आंदोलन आज या ठिकाणी केले. आपल्यासोबत या ठिकाणी शिवसेना महिला आघाडीच्या सोलापूर जिल्हा प्रमुख आरतीताई बसवंती आहेत. त्याचसोबत शिवसेनेचे सोलापूर जिल्ह्यातील पहिले सरपंच झालेले संजय साठे साहेब आहेत. आपण यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीनं आज यांनी या ठिकाणी आंदोलन केले. ते आज आमच्या पक्षाच्या उपनेत्या सन्माननीय नीलमताई गोरे हा जो सकाळचा भोंगा आहे, निर्लज्जम सदासुखी, ज्या ह्या आमच्या 50-55 मावळ्यांच्या जीवावर लोकसभा सदस्य झाले, तरी राज्यसभेचे सदस्य झाले. आज ह्यांच्या जीवावरतीच आज राज्यसभेचे सदस्य होऊन हे आमच्या शिवसेनेला शिवसेना शिकवत आहेत. खरं तर ह्या माणसाला एवढी अक्कल नाही की आपल्या घरीमध्ये पण त्यांच्या आई बहिणी मुली बाळा आहेत ही विसरून जाऊन आज आमच्या नेत्या सन्माननीय नीलमताई गोरे यांच्याबद्दल जे अपशब्द वापरलेत, पहिल्यांदा मी आपल्यामार्फत याचा तीव्र निषेध व्यक्त करतो. आणि आज आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशाने प्रेरित होऊन महिला आघाडीच्या सर्व महाराष्ट्रातील नेत्यांना यांच्या प्रेरणा होऊन आज आम्ही इथं त्यांचा या वाक्याचा जाहीर निषेध केला आहे. सन्माननीय सकाळचा भोंगा ती संजय राऊत याच्या कटआउटला किंवा पोस्टरला आम्ही जोडे मारो आंदोलन केलं आहे. महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सन्माननीय बसवंती मॅडम, तसेच त्यांचे सर्व सहकारी, तसेच शिवसेनेचे सर्व शिवसैनिक या संयुक्त विद्यमानाने आज छत्रपती शिवाजी महाराजामध्ये संजय राऊत यांचा आज आम्ही जाहीर निषेध नोंदवला आहे आणि त्यांच्या पुतळ्याला जोडेमारा आंदोलन घेतलेलं आहे. खरं तर हा जो सकाळचा भोंगा आहे हा वारंवार सकाळी 10 वाजताला भोगायला सुरुवात करतो आणि त्याला लहान मुलं कळत नाहीत, महिला कळत नाहीत, थोर आज काल परवा पण सन्माननीय जाणता राजा म्हणून ज्याला आपण संबोधत असं शरद पवार साहेब देखील ते सकाळचा भोंगा वाजला. खरं तर पाटकर मॅडमबद्दल सुद्धा आरवाच्या भाषेमध्ये त्यांनी शिवेगाळ केली होती. हे पण आपल्याला आज विसरून जमणार नाही आहे. नेहमीच वरिष्ठ नेत्याच्या वरती खोके आता ती शिंदे मिंदे सोडले, खोके बोके सोडले, आता फक्त काय तो तर नीलमताई गोरेंच्याच मागला आहे. खरं तर नीलमताईंनी जे वाक्याचा प्रयोग केला तो तंतोतंत खरा आहे. मी माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता देखील एखाद्या पक्षाचं प्रमुख पद मागत असताना 2-2 3-3 कोटीची मागणी संबंधित संपर्क प्रमुख असतील, आमचे उपनेते असतील, यांनीसुद्धा ह्यासाठी कुटुंबे केलं ही त्याचा मी आय विटनेस आहे. मी त्या गोष्टीचा देखील साक्षीदार आहे. ही मी पांडुरंगाला साक्ष धरून सांगतो ही गोष्ट. आणि आमचे नेते सन्माननीय तानाजी सावंत साहेब असतील किंवा शिवाजी सावंत साहेब असतील, यांना देखील मागल्या कार्यकालमध्ये मंत्रिपद कसं दिलं आहे, काय दिलं आहे हे तुम्हाला देखील माहीत आहे. आणि आमचे नेते सन्माननीय महेश नाना साठे यांच्यावरती वारंवार 13 वर्ष किती मोठा अन्याय सहन करावा लागला आणि कोणाच्या आशीर्वादाने करावा लागला हे तुम्हाला माहीत आहे. ज्यांनी चोर यांना पाकिट दिली ती पक्षामध्ये आणि ज्यांनी काय पक्षासाठी एकनिष्ठेने काम केलं ते पक्षाच्या बाहेर. 13 वर्ष 14 वर्ष आम्ही वनवास भोगलो आणि आमचा वनवास हे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनीच संपवला. बराबर 14 वर्षांनी संपला. तर मी आज पुन्हा एकदा आपल्यामार्फत ह्या सकाळच्या भोंग्याचे ह्या संजय राऊताची मी जाहीर निषेध व्यक्त करतो. आणि ह्यांना एवढ्यावर जर नाही थांबला तर छत्रपती शिवाजी टर्मिनलच्या चौकात येऊन ह्याला आम्ही जोड्या मारल्याशिवाय सोडणार नाही, अशी मी आपणाद्वारे आणखी एकदा त्यांना आवाहन करतो. आज हे 2-3 दिवस चाललं आहे. संजय राऊतचं सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळीपर्यंत शिवसेना फोडण्याचा कामच संजय राऊत आहे. हो, जे सकाळपासून जे पट्ट्या मारतोय संध्याकाळपर्यंत आणि आम्हाला बोलते खोके खोके खोके. तुम्ही तर ऐकणी JCB न घेतलो की आज तुम्ही 100 कोट घेताय आणि आम्हाला म्हणताय. हे आमच्या सोलापूर जिल्ह्याचे तानाजी सावंत सर आमदार आपल्या इथले, त्यांच्यापासून पण त्याने घेतलेले आहेत. आमचे शिवाजी सावंत सरांकडनं पण. आणि मी शिवसेनामध्ये आत्ता नाही, मला ह्या शिवसेनामध्ये 30 वर्ष झालं मी शिवसैनिक म्हणून काम करत होते. आज मी जिल्हा प्रमुख आहे आणि माननीय नीलमताई गोरे
मॅडम आमच्या ज्या महिला म्हणतात की साड्या घेऊन येत होते, अहो आम्ही बुके घेऊन जातो तर आमच्या नीलमताई म्हणतात कशाला आणलाय, नको आणत जावा, तुमचं प्रेमच माझ्या बरोबर आहे. अहो अजून काय बोलावं आमच्या नीलमताईंना. अहो सुषमा अंधारे मॅडम 2022 मध्ये तुम्हीच नीलमताई आई आहे या शब्दाने तुम्ही बोलला होता आणि किती लवकर विसरला हो तुमच्या आईला. आज तुम्हाला बोलताना तुमची जिभेला कसं डगमगलं नाही. ज्या आईला तुम्ही बोलताय, ज्या आईनं प्रवेश तुमचा करून घेतलेले आहे, आमच्या माननीय नीलमताई गोऱ्या मॅडमला जर कोणी बोलल्यालं आम्हाला कधीच खपणार नाही. आज नीलमताईच्या आम्ही सख्या बहिणी नाहीत पण पक्क्या बहिणी जरूर आहेत. आम्ही अख्ख्या महाराष्ट्र जर आमच्या नीलमताईला कोणी काही बोलेल तर अख्ख्या महाराष्ट्राच्या महिलाच काय आमच्या भाऊ सुद्धा आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून उभा राहिलेत आज आमच्या बरोबर. एवढा संजय राऊत साहेब तुम्हाला सांगते, हे बंद करा. शिवसेना तुमची बुडली, पक्ष तुमचा गेला आमच्याकडे. अरे तुम्ही एकनाथ शिंदे साहेबाला नाव ठेवताय आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसताय. बाळासाहेब ठाकरे हे बोलत होते की ज्या दिवशी काँग्रेसला देईल तेव्हा माझी शिवसेना बंद होईल. एवढा उद्धव साहेबांनी कसं विसरले. हे होते संजय साठे आणि आरतीताई बसवंती, एकनाथ शिंदे गटाचे सोलापूर जिल्ह्यातील एक कट्टर शिवसैनिक आणि शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. आपण जाणून घेतल्या एकूणच सोलापूर जिल्ह्यातील एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया. एकूणच महाराष्ट्राचं राजकारण एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपलेलं दिसून येत आहे. वेगळे नेते एकमेकावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत असताना आता कार्यकर्त्यांमधूनही अशा पद्धतीनं संताप व्यक्त होत असताना दिसून येत आहे. पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे, पंढरपूर.